स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या बंद पुकारला जातो। याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात व शहरात सकल मराठा समाजाच्या वतीनं व बहुजन बांधवांच्या वतीनं बंद पुकारला होता। या बंदच्या पार्श्वभूमीवर आपण सध्या करमाळा शहरातील मुख्य जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये आहोत। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो की अशा पद्धतीनं करमाळा शहरामध्ये या बंदला जे आव्हान केलं होतं त्या बंदला 100% प्रतिसाद मिळत हे जो बंद आहे तो 100% कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। आपण सध्या जे बंद पुकारलेले समाज बांधव आहेत ते समाज बांधव देखील आपल्या बरोबर आहेत। नेमकं काय मागणी आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। काय सांगाल? हा बंद पुकारला होता, कडकडीत बंदला आव्हानाला तुम्हाला प्रतिसाद मिळाला, 100% बंद आहे, नेमकं काय मागणी प्रामुख्याने? आज करमाळा तालुक्यामध्ये सकल मराठा समाज व बहुजन बांधव यांच्या वतीने करमाळा शहर आणि संपूर्ण तालुका या ठिकाणी बंदचं आवाहन केलं होतं। त्या आव्हानाला साथ देत करमाळा शहरातील व्यापारी आणि राजकीय, सामाजिक आणि सर्व क्षेत्रातील बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत करमाळा शहर आणि तालुका 100% या ठिकाणी बंद यशस्वी झालेला आहे। काय मागणी काय असणार आहे आपली? आमची प्रामुख्याने मागणी, जे काल फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले ते फोटो खरं तर बघितल्यानंतर कुठल्याही माणसाला त्याच्या हृदयाला पाझर फुटावे असे ते फोटो होते आणि किती निर्दयी आणि किती अमानुषपणे ती हत्या केली, त्या हत्येला शब्दच नाहीत। म्हणजे अशा नालायक प्रवृत्तीच्या लोकांना, नीच प्रवृत्तीच्या लोकांना अक्षरशः म्हणजे शब्द नाहीत, इतक्या भयानक पद्धतीने त्या स्वर्गीय संतोष देशमुख यांचा निर्गुण खून केलेला आहे। आणि हा खून तर कशामुळे झाला तर क्षुल्लक कारणामुळे, फक्त त्या खंडणीला तो माणूस आडवा आला आणि माझ्या गावातील एका बौद्ध समाजाच्या तरुणावर त्यांनी हल्ला केला। त्या हल्ल्याचा जाब विचारण्यासाठी तो तरुण त्या ठिकाणी गेला होता आणि त्या क्षुल्लक कारणाचं रूपांतर या मोठ्या एका घटनेमध्ये घडलं आणि महाराष्ट्राला, पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे। त्याचा करमाळा मराठा समाज व बहुजन बांधव यांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो। आपण निवेदनामध्ये काय मागणी केली शासनाला? आम्ही प्रामुख्याने मागणी अशी केली की ही जी घटना आहे ही घटना प्रामुख्याने खंडणीच्या संदर्भात घडलेला हा खून आहे। तर ही खंडणी प्रामुख्याने आवादा कंपनीचे अधिकारी आणि यांचे सातपुडा बंगला धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर पहिली मीटिंग झाली आणि यांचा सर्व वाल्मिक कराड, या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना मुख्य सूत्रधार आरोपी करावे ही मागणी प्रामुख्याने आम्ही आजच्या निवेदनामध्ये केलेली आहे। आपल्याला काय म्हणायचं? मला काय नाही म्हणत, ते वाल्याने जे कृत्य केलेले एक मराठा समाजाबद्दलच नाही पण त्यांच्याच वंजारी समाजाची माणसं, महादेवराव मुंडे असतील, पण बाकीचे सर्व गोष्टी जी बीडमधील ज्या चालू आहे, बीडचा बिहार केलाय त्यांनी, ही कठोर शिक्षा व्हावी। आणि त्याच्याबरोबर त्याचा आका जो आहे मोठा धनंजय मुंडे, त्याचा आता मंत्रिपदाचा राजीनामा घेतलेला आहे, पण त्याच्या आमदारकी रद्द झाली पाहिजे आणि हा कुत्र्यासारखं मारलं पाहिजे चौकात घेऊन नागडं करून। कारण त्यांनी जी केलंय ती लघुशंका केली, मारून एवढे फोटो व्हायरल केलेत, त्यांना एवढी लाज वाटायला पाहिजे धनंजय मुंडेला, वाल्मिक कराडला किंवा परळीतल्या आणि पंकज जायला एवढंच आवाहन करतो, गोपीनाथ मुंडेचे वारसदार खरंच असताल तर त्यांच्या मागं तुम्ही राहू नका, नाहीतर इथून पुढे पंकजाताईचं राजकारण संपलं, विषय कट झाला। आणि मराठा समाज असा एवढा किरकोळ नाही की तुम्ही आता सहजासहजी घेताय, मराठ्याच्या नादी लागू नका। एकच सांगतो, आम्ही मराठा समाज ही इतर बहुजन समाज आणि 18 पकड जातीचा मोठा भाऊ आहे। मराठा समाज ही सगळ्यांच्या मागे जातो, पण इथून पुढं असं जर झालं, इथून पुढं आम्ही सहन करणार नाही। आपण पाहतोय की सध्या या बंदला पुकारलेला असता करमाळा तालुक्यातील महत्वाच्या बाजारपेठाचा म्हणजे जीवर गाव असेल, केम गाव असेल, तसेच बंदर या ठिकाणी देखील या बंदला 100% प्रतिसाद मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यावेळी या बांधवांकडून आमदार धनंजय मुंडे असतील यांना 6 आरोपी करावं
व लवकरात लवकर याचा निकाल आहे तो लावावा अशी मागणी या ग्रामस्थांच्या माध्यमातून करण्यात आली आहे। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।